हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजच्या सेशनचे वर्ड्स. 10 वर्ड्स आहेत, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स बघूया. आणि जे पण सेंटेन्सेस दिले ते सेंटेन्सेस मी तुम्हाला एकदा मराठीमध्ये सांगते की त्याचं मीनिंग काय होतं आणि त्या वर्डला सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा काही काही सेंटेन्सेस तयार करत चला, कारण की त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये वर्ड आपण कसं यूज करतो. तो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे सिलेबल. SYLLABLE सिलेबल. सिलेबलचं मीनिंग होतं द स्मॉलेस्ट अमाउंट और पार्ट इमॅजिनेबल. ओके, द स्मॉलेस्ट अमाउंट और पार्ट इमॅजिनेबल म्हणजेच काय होतं तर छोटा भाग. हिंदीमध्ये सिलेबलचं मीनिंग होतं छोटा भाग. मराठीमध्ये काय होतं शब्दावयव किंवा अवयव. आणि काय होतं अवयवाचा अर्थ तर भाषेतील उच्चाराचा लहान घटक. सो सिलेबलचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं द स्मॉलेस्ट अमाउंट और पार्ट इमॅजिनेबल. हिंदीमध्ये मीनिंग होतं सिलेबलचं छोटा भाग आणि मराठीमध्ये होतं शब्दावयव अवयव म्हणजेच काय तर भाषेतील उच्चाराचा लहान घटक. सिनोनिम्स आहेत सिलेबलचं लिटल, डॅम आणि बिट. लिटल, डॅम आणि बिट. सेंटेन्स कसा आहे यू आर नॉट मेकिंग अ सिलेबल ऑफ सेन्स. सेंटेन्सचा अर्थ काय होतो तू बोलण्याचा कणभरही अर्थ लागत नाही. ओके, तू बोलण्याचा कणभरही अर्थ लागत नाही. आणि इथे सिलेबलचा यूज करण्यात आलेला आहे कणभर म्हणून. कणभर म्हणजे काय होतं खूपच लहान. सो त्याचा अर्थ काय होतो सेंटेन्सचा अर्थ यू आर नॉट मेकिंग अ सिलेबल ऑफ सेन्स म्हणजे तू बोलण्याचा कणभरही अर्थ लागत नाही. इथे सिलेबल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे कणभरही. आणि सिलेबलचं मराठीमध्ये मीनिंग होतं, मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो शब्दावयव आणि अवयव. अवयव म्हणजे काय तर भाषेतील उच्चाराचा लहान घटक म्हणजेच कणभर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ग्रम्पी. GRUMPY ग्रम्पी. ग्रम्पीचं मीनिंग होतं बॅड टेम्पर्ड अँड इरिटेबल म्हणजे जो काय आहे चिडखोर आहे आणि रॅगिट आहे त्याला काय म्हटलं जातं ग्रम्पी असं म्हटलं जातं. सो ग्रम्पीचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं बॅड टेम्पर्ड अँड इरिटेबल. हिंदीमध्ये म्हटलं जातं त्याला चिडचिडा. मराठीमध्ये काय होतं चिडखोर. चिडखोर, रागीट किंवा कुरकुर करणारा. सो ग्रम्पीचं मराठीमध्ये मीनिंग होतं चिडखोर, रागीट आणि कुरकुर करणारा. सिनोनिम्स आहेत इरिटेबल, ग्राउची आणि फायरी. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेंडली, अफेबल आणि ग्रिगॅरियस. सो काय होतं ग्रम्पी म्हणजे ग्रम्पीचं मीनिंग होतं बॅड टेम्पर्ड अँड इरिटेबल. हिंदीमध्ये मीनिंग होतं ग्रम्पीचं चिडचिडा आणि मराठीमध्ये होतं चिडखोर, रागीट आणि कुरकुर करणारा. सिनोनिम्स आहेत इरिटेबल, ग्राउची आणि फायरी. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेंडली, अफेबल आणि ग्रिगॅरियस. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे डोंट बी सो ग्रम्पी अँड सिनिकल अबाउट इट. सेंटेन्सचा अर्थ मराठीमध्ये असा होतो की याबद्दल इतके चिडखोर आणि संशयी होऊ नकोस. तर इथे ग्रम्पी म्हणजे यूज करण्यात आलेला आहे चिडखोर आणि सिनिकल म्हणजे होते संशय. ओके, सो सेंटेन्स आहे डोंट बी सो ग्रम्पी अँड सिनिकल अबाउट इट म्हणजे याबद्दल इतके चिडखोर आणि संशय होऊ नकोस. नेक्स्ट वर्ड आहे स्टिंगी. ओके, स्टिंजी. STINGY स्टिंजी. स्टिंजीचं मीनिंग होतं इंग्लिशमध्ये अनविलिंग टू गिव्ह ऑर स्पेंड, अनजेनरस. अनजेनरस म्हणजे काय जो उदार नसतो. ओके, जेनरस म्हणजे होतो जो उदार आहे आणि अनजेनरस म्हणजे होतो जो उदार नसतो, उदार नसलेला. त्याला म्हटलं जातं स्टिंजी म्हणजे जो काय आहे कंजूस आहे. सो स्टिंजीचं मीनिंग होतं अनविलिंग टू गिव्ह ऑर स्पेंड म्हणजेच ज्याचा हे नसते ज्याच्या मनात भावना नसते कोणाला काही द्यायची, त्याचा अर्थ होतो स्टिंजी. म्हणजेच तो काय आहे कंजूस आहे. हिंदीमध्ये मीनिंग होतं स्टिंजीचा कंजूस. मराठीमध्ये पण होता कंजूस, हळकट आणि उदार नसलेला. सो स्टिंजीचं मीनिंग आहे मराठीमध्ये कंजूस, हळकट आणि उदार
नसलेला, आणि हिंदीमध्ये होतं कंजूस. सिनोनिम्स आहेत स्टिंजीचे मायझरली, पार्सिमोनियस आणि निगर्डली, आणि अँटोनिम्स आहेत जेनरस आणि म्युनिफिशंट. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत? स्टिंजीचे सिनोनिम्स आहेत मायझरली, पार्सिमोनियस आणि निगर्डली, आणि अँटोनिम्स आहेत जेनरस आणि म्युनिफिशंट. सेंटेन्स काय आहे? शी इज टू स्टिंजी टू गिव्ह मनी टू चॅरिटी. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे? ती इतकी कंजूस आहे की दान धर्माला पैसे देत नाही. काय आहे इथे? स्टिंजी मध्ये यूज करण्यात आलेला आहे कंजूस आहे म्हणून. सो सेंटेन्स असा आहे, शी इज टू स्टिंजी टू गिव्ह मनी टू चॅरिटी. चॅरिटी म्हणजे होते दानधर्म करणे. सेंटेन्सचा अर्थ काय? ती इतकी कंजूस आहे की दान धर्माला पैसे देत नाही. नेक्स्ट वर्ड आहे कल, CULL, कल. कलचं मिनिंग होतं समथिंग सेपरेटेड फ्रॉम अ ग्रुप और लॉट फॉर नॉट बिंग ॲज गुड ॲज द अदर्स. म्हणजेच काय आहे की आता ॲपल आहे, ओके, एका ॲपल ठेवलेले आहे, पण त्या ॲपल मधला जर एक दोन खराब असले तर ते आपण काय करतो? सेपरेट करतो त्यांना. सो त्याचाच अर्थ काय होतो? कल असं होतो. सो काही जे आहे ॲपल्स चांगलेवाले त्यांना आपण स्वीकार करतो, आणि काही जे आहे त्यांना आपण साईडला काढून ठेवतो. त्याला म्हटलं जातं, जे साईडला काढलेले आहे त्याला म्हटलं जातं कल. सो कलचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे? समथिंग सेपरेटेड फ्रॉम अ ग्रुप और लॉट ऑफ नॉट बिंग ॲज गुड ॲज द अदर्स. म्हणजेच बाकीच्यांपेक्षा ते बरोबर चांगले नाही आहे किंवा खराब आहे म्हणून त्यांना आपण साईड करून ठेवतो, त्याला म्हटलं जातं कल. हिंदीमध्ये मिनिंग होतं अस्वीकार. मराठीमध्ये काय होतं? निवड, निवडून काढणे किंवा छाटणी. छाटणी कशाची? तर कमी दर्जाचे प्राणी किंवा वस्तू काढून टाकणे. तर कलचं असं मिनिंग होतं समथिंग सेपरेटेड फ्रॉम अ ग्रुप, अ लॉट और लॉट फॉर नॉट बिंग ॲज गुड ॲज द अदर्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं अस्वीकार. मराठीमध्ये कलचं मिनिंग होतं निवड, निवडून काढणे किंवा छाटणे, आणि छाटणीचं मिनिंग काय आहे? कमी दर्जाचे प्राणी, वस्तू किंवा काही असो त्याला काढून टाकणे. सिनोनिम्स आहेत कलचं डिस्कार्ड, रिजेक्ट आणि थ्रो अवे, आणि अँटोनिम्स आहेत ॲक्सेप्टेड आणि व्हॅलिडेशन. काय आहेत सिनोनिम्स? कलचे सिनोनिम्स आहेत डिस्कार्ड, रिजेक्ट आणि थ्रो अवे, आणि अँटोनिम्स आहेत ॲक्सेप्टेड आणि व्हॅलिडेशन. सेंटेन्स काय आहे? ओके, सेंटेन्स आहे द अनब्रिश्ड ॲपल्स विल बी पॅक्ड इन बॅग अँड द कल्स विल बी यूज्ड फॉर सायडर. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे? न खराब झालेली सफरचंद पिशव्यांमध्ये भरली जातील आणि निकृष्ट दर्जाची सफरचंद सायडर बनवण्यासाठी वापरली जातील. इथे कल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे निकृष्ट दर्जाची, म्हणजे जे काय आहे खराब झालेली आहे त्याला आपण साईड केलेलं आहे. सो द अनब्रिश्ड ॲपल्स विल बी पॅक्ड इन बॅग्स, म्हणजे जे चांगले सफरचंद आहे किंवा खराब झालेले सफरचंद आहे ते पिशव्यांमध्ये भरली जाईल. न खराब झालेली सफरचंद म्हणजे जे चांगले सफरचंद आहे त्यांना पिशव्यांमध्ये भरली जातील, आणि निकृष्ट दर्जाची जी आहे म्हणजे जे कल्स आहेत ते काय आहे? सायडर बनवण्यासाठी वापरली जाते. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे नेक्स्ट वर्ड आहे हॉलिंग, HAULING, हॉलिंग. हॉलिंगचं मिनिंग होतं ऑफ अ पर्सन पुल और ड्रॅग विथ एफर्ट और फोर्स. म्हणजेच काय? तर खेचणे किंवा ओढणे, आणि ते पण फोर्सफुली. ऑफ अ पर्सन पुल और ड्रॅग विथ एफर्ट्स ऑफ फोर्स, म्हणजेच फोर्सने खेचणे किंवा ओढणे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये हॉलिंग. सो हॉलिंगचं मराठीमध्ये अर्थ होतं ढोना. मराठीमध्ये काय होतं? खेचणे. हिंदीमध्ये मिनिंग होतं हॉलिंगचं ढोना, आणि मराठीमध्ये होते खेचणे, ओढणे किंवा वाहून नेणे. काय होतं? वाहून नेणे. सो मराठीमध्ये हॉलिंगचं मिनिंग होतं खेचणे, ओढणे किंवा वाहून नेणे. सिनोनिम्स आहेत पुलिंग, ड्रॅगिंग आणि टोईंग. सिनोनिम्स आहेत हॉलिंगचे पुलिंग, ड्रॅगिंग आणि टोईंग. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? ही हॉल्ड हिज बाईक
आउट ऑफ द शेड. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, त्याने त्याची बाईक शेडमधून बाहेर ओढली. आणि इथे हॉल्ड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे ओढली म्हणून. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे ड्युरेस, DURES, ड्युरेस. ड्युरेसचं मिनिंग होतं थ्रेट्स, व्हायलन्स, constraints or other action brought to bear on someone to do something against their will or better judgment. म्हणजेच काय करणे तर कोणावर तरी बळजबरी करणे किंवा जबरदस्ती करणे किंवा त्यावर दबाव टाकणे, त्याला म्हटलं जातं ड्युरेस. थ्रेट्स, व्हायलन्स, कन्स्ट्रेंट्स और अदर ॲक्शन ब्रॉट टू बिअर ऑन समवन टू डू समथिंग अगेन्स्ट देअर विल और बेटर जजमेंट. हिंदीमध्ये मिनिंग होतं ड्युरेसचं दबाव, मराठीमध्ये होतं बळजबरी, दबाव आणि जबरदस्ती. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं ड्युरेसचं, बळजबरी, दबाव किंवा जबरदस्ती. सिनोनिम्स आहेत कोअर्शन, कंपल्शन आणि एन्फोर्समेंट. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रीमेंट, कन्सेंट आणि अप्रुव्हल. सिनोनिम्स आहेत ड्युरेसचे कोअर्शन, कंपल्शन आणि एन्फोर्समेंट. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रीमेंट, कन्सेंट आणि अप्रुव्हल. सेंटेन्स कसं यूज केलेलं आहे, ही साइन्ड कन्फेशन अंडर ड्युरेस. म्हणजेच काय होतं, त्याने दबावाखाली कबुली जबाबावर सही केली. तर इथे ड्युरेस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे दबावाखाली. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे हिडेड, HEEDED, हिडेड. हिडेडचं मिनिंग होतं पे अटेन्शन टू, टेक नोटीस ऑफ. म्हणजेच काय करणे तर लक्ष देणे किंवा ऐकणे. आणि काय ऐकणे मेन म्हणजे तर सल्ला ऐकणे किंवा सूचना ऐकणे, त्याला म्हटलं जातं हिडेड. पे अटेन्शन टू आणि टेक नोटीस ऑफ. हिंदीमध्ये मिनिंग होतं हिडेडचं मानली. मराठीमध्ये काय होतं, लक्ष देणे, ऐकणे. काय ऐकणे, सल्ला अथवा सूचना ऐकणे. आणखी काय होतं, सावधानता बाळगणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं हिडेडचं लक्ष देणे, ऐकणे, सल्ला किंवा सूचना आणि सावधानता बाळगणे. सिनोनिम्स आहेत फॉलोड, नोटेड आणि ओबेड. आणि अँटोनिम्स आहेत इग्नोर्ड, डिसरिगार्डेड आणि डिसमिस्ड. सिनोनिम्स आहेत हिडेडचे फॉलोड, नोटेड आणि ओबेड. आणि अँटोनिम्स आहेत इग्नोर्ड, डिसरिगार्डेड आणि डिसमिस्ड. सेंटेन्स काय आहे, इफ यू हॅड ओनली हिडेड माय वॉर्निंग्स नन ऑफ दिस वुड हॅव हॅपन्ड. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे, जर त्याने माझ्या इशाऱ्याकडे लक्ष दिले असते तर यापैकी काहीच घडले नसते. इथे हिडेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे लक्ष दिले असते म्हणून. सो काय सेंटेन्स, इफ यू हॅड ओनली हिडेड माय वॉर्निंग्स नन ऑफ दिस वुड हॅव हॅपन्ड. म्हणजेच काय होतं, जर त्याने माझ्या इशाऱ्याकडे लक्ष दिले असते तर यापैकी काहीच घडले नसते. नेक्स्ट वर्ड आहे युलोजाइज. काय आहे, EULOGIZED म्हणजे काय होते, युलोजाइज. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, युलोजाइज. सो युलोजाइजचं मिनिंग काय होतं, प्रेज हायली इन स्पीच और रायटिंग. म्हणजेच काय करणे, स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे. एखाद्याची स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे, त्याला म्हटलं जातं युलोजाइज. EULOGIZED, युलोजाइज. युलोजाइजचं मिनिंग आहे प्रेज हायली इन स्पीच और रायटिंग. बोलून किंवा लिखित काय करणे, त्याला त्यांची प्रशंसा करणे, त्याला म्हटलं जातं युलोजाइज. सो हिंदीमध्ये होतं स्तुती करणं, मराठीमध्ये होतं मिनिंग गुणगान गाणे, प्रशंसा करणे किंवा गौरव करणे. स्तुती करणे सुद्धा आपण म्हणू शकतो. स्तुती करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं युलोजाइजचं गुणगान गाणे, प्रशंसा करणे, गौरव करणे आणि स्तुती करणे. सिनोनिम्स आहेत प्रेज, हेल आणि लॉर्ड. आणि अँटोनिम्स आहेत डिसऑनर, मोटिफाय आणि शेम. सिनोनिम्स आहेत युलोजाइजचे प्रेज, हेल आणि लॉर्ड. आणि अँटोनिम्स आहेत डिसऑनर आणि मोटिफाय आणि शेम.
सेंटेन्स काय आहे? क्रिटिक्स एव्हरीवेअर हॅव युलोजाइज्ड हर न्यू नॉवेल. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? सर्वत्र समीक्षकांनी तिच्या नवीन कादंबरीची प्रशंसा केली आहे. इथे युलोजाइज म्हणजे यूज करण्यात आलेला आहे प्रशंसा केली म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे वेवॉर्ड. वेवॉर्डचं मिनिंग होतं डिफिकल्ट टू कंट्रोल ऑर प्रिडिक्ट बिकॉज ऑफ अनयुज्युअल ऑर परवर्स बिहेवियर. म्हणजेच काय होतं तर अनावर असणे. ओके, डिफिकल्ट टू कंट्रोल, त्याला अनावर असणे म्हणजे त्याच्यावर कंट्रोल नसणे, त्याला काय म्हटलं जातं? वेवॉर्ड. डिफिकल्ट टू कंट्रोल ऑर प्रिडिक्ट बिकॉज ऑफ अनयुज्युअल ऑर परवर्स बिहेवियर. याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं स्वच्छंद, मराठीमध्ये होतं जिद्दी, हट्टी, अनावर आणि स्वच्छंदी. मराठीमध्ये मिनिंग होतं वेवॉर्डचं स्वच्छंदी, जिद्दी, हट्टी आणि अनावर. सिनोनिम्स आहेत विलफुल, सेल्फ विल्ड आणि हेडस्ट्रॉंग. आणि अँटोनिम्स आहेत ओबिडियंट, डोसाइल आणि ॲमिएबल. सिनोनिम्स आहेत वेवॉर्डचे विलफुल, सेल्फ विल्ड आणि हेडस्ट्रॉंग. आणि अँटोनिम्स आहेत ओबिडियंट, डोसाइल आणि ॲमिएबल. सेंटेन्स काय आहे? दिस वेवॉर्ड टेंडन्सी इज अ ग्रेट ड्रॉबॅक. सेंटेन्सचा अर्थ होतो ही अनियंत्रित प्रवृत्ती एक मोठी अडचण आहे. आणि इथे वेवॉर्डचं यूज करण्यात आलेलं आहे अनियंत्रित म्हणून. नेक्स्ट आणि लास्ट वर्ड आहे आपल्या आजच्या सेशनचा, तो आहे अप्रूट. अप्रूटचं मिनिंग होतं टू ड्रॉ आउट बाय फोर्स ऑर विथ एफर्ट्स. म्हणजेच काय करणे? हिंदीमध्ये मिनिंग होतं अप्रूटचं जड से उखाडणं, म्हणजे समूळ नष्ट करणे. ओके, समूळ नष्ट करणे किंवा उपटणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. सो अप्रूटचं मिनिंग आहे टू ड्रॉ आउट बाय फोर्स ऑर विथ एफर्ट्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं जड से उखाडणं, मराठीमध्ये मिनिंग होतं उपटणे आणि समूळ नष्ट करणे. सिनोनिम्स आहेत अप्रूटचे विथड्रॉ, रिमूव्ह आणि एक्स्ट्रॅक्ट. आणि अँटोनिम्स आहेत इन्स्टॉल, इन्सर्ट आणि इम्प्लांट. सिनोनिम्स आहेत अप्रूटचे विथड्रॉ, रिमूव्ह आणि एक्स्ट्रॅक्ट. आणि अँटोनिम्स आहेत इन्स्टॉल, इन्सर्ट आणि इम्प्लांट. सेंटेन्स काय आहे? वी मस्ट अप्रूट अवर बॅड हॅबिट्स. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? आपण आपल्या वाईट सवयी मुळापासून उपटून टाकल्या पाहिजे. तर इथे अप्रूट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मुळापासून उपटून टाकल्या पाहिजे. सो परत एकदा वाचून घ्या. सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मिनिंग, हिंदीमध्ये मिनिंग. स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला. आणि याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा तुम्हाला जर सगळे नोट डाऊन करायचे आहे, तुम्ही एक बुक बनवली असेल त्याच्यामध्ये तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.